16 फेब्रुवारीला सोमवती अमावस्या आहे, तर 17 फेब्रुवारी रोजी आहे सूर्यग्रहण आणि तब्बल 4 तास 32 मिनिटं सूर्यग्रहणाचं सावट असणार आहे. सूर्यग्रहणाच्या काही तासाआधीच सूतक काळ सुरू होतो, म्हणून भारतात हे ग्रहण दिसेल किंवा नाही, सूतक पाळावं लागणार आहे का, वेळ काय असेल, या काळात काय करावं काय करू नये, याही व्यतिरिक्त या ग्रहणाने कोणाचा गोल्डन काळ सुरू होईल आणि कोणाच्या राशीला ग्रहण असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं चला सविस्तर जाणून घेऊया. 16 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवती अमावस्येचा अत्यंत शुभयोग जुळून आला आहे. मात्र जोडूनच अर्थात दुसऱ्या दिवशी 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण आणि याच दिवशी सकाळी 9:06 पंचक देखील सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा अमावस्येसोबत ग्रहण तसेच पंचकाचा काळ असतो, तेव्हा काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. या दिवशी केलेल्या छोट्या चुका देखील मानसिक आणि आर्थिक त्रासाला कारणीभूत ठरू शकतात असं म्हटलं जातं. शिवाय या दिवशी काय करावं ज्यामुळे तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील, हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर 2026 चे हे पहिले सूर्यग्रहण असणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात सूर्यग्रहण लागणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. सूर्यग्रहणाच्या दरम्यान सूर्याचा आकार हा कंकणाकृती दिसणार आहे. अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहे की भारतात हे ग्रहण दिसेल किंवा नाही आणि याचा सूतक काळ लागू होतोय की नाही. तर भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी मंगळवारी रोजी दुपारी 3:26 सुरू होऊन ते सायंकाळी 7:57 पर्यंत असणार आहे. या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 32 मिनिटाचा आहे. सूर्यग्रहण लागण्याच्या 12 तास आधी सूतक काळ लागू होतो, परंतु 17 फेब्रुवारीचं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे याचा सूतक काळ देखील मान्य असणार नाही. आता 16 फेब्रुवारीला सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्या ही पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शुभ फळ प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. पण या तिथीमध्ये पंचक सुरू होत असल्यानं काही विशिष्ट कामं करणं वर्ज्य मानलं जातं. त्यामुळे या दुहेरी योगाच्या दिवशी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. सोमवती अमावस्या, ग्रहण आणि पंचक या काळात कोणत्या चुका टाळाव्यात, तर नवीन कामाची सुरुवात किंवा आर्थिक व्यवहार टाळावे, घर बांधणी किंवा दुरुस्ती कामं करणं टाळावं, वादात पडणं किंवा नकारात्मक विचार टाळावे, कोणाकडूनही कर्ज घेणं किंवा देणं टाळावं, तुळशीची पानं तोडणं किंवा झाडं कापणं हे सुद्धा वर्ज्य मानलं गेलंय. आता 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणाबद्दल प्रसिद्ध ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी एक अत्यंत महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. यांच्या मते हे ग्रहण केवळ खगोलीय घटना नसून अनेक राशींसाठी गोल्डन पिरियड म्हणजे सुवर्ण काळ सुरू करणारी एक आध्यात्मिक किल्ली आहे. 17 फेब्रुवारी 2026 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजेच रिंग ऑफ फायर दिसणार आहे. या ग्रहणात